ब्रह्मे, पेशंटची तब्येत सुधारते. कालपर्यंत तेवढा रिस्पॉन्स देत नव्हते, पण आज जरा हालचाल सुरू झाली. खरंच? दादा मामा, हे बघा, त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांची तब्येत ठीक नाही अजून. सो प्लीज तुम्ही बाहेरच थांबा. सॉरी. आणि ही काही मी औषधं लिहून देतोय, ती तुम्ही आत्ता मला आणून द्या. सई, तू थांबतेस का? मी लगेच आणतो. हो, मी थांबते. ए पोरा, इकडे. अरे इथे ना ते आयसीयू कुठे रे? माझं मंगळसूत्र इथंच आहे, मागे लेफ्टला. हो का? बरं, देव तुझं कल्याण करो रे बाबा. बाय. काय झालं हो हे? कुणाची नजर लागली माझ्या कुंकवाच्या धन्याला? तेव्हा अरे काय हे? यांच्या पापाची अशी शिक्षा द्यायला नव्हती सांगितली मी तुला. उद्या यांना काही झालं तर मी कसं जगायचं? उठा म्हणते ना, बोला माझ्याशी काहीतरी. मला माहितीये हे सगळं तुमच्या त्या रिकाम टेकड्या भावंडांमुळे झालंय. सगळ्या घराचा भार तुमच्या डोक्यावर देऊन स्वतः मजा मारत बसतात. आयत्या बिळावरचे नाग मेले. आत्ता सुद्धा मला माहितीये तुम्हाला इथे असं खाटेवरती झोपून स्वतः कुठेतरी नको त्या टिंगल टवाळ्या करत बसले असतील. तरी बरं हॉस्पिटलात तरी आणलंय तुम्हाला. हॉस्पिटल बाकी चांगलं श्रीमंती निवडलंय. हो काय हो, एरवी माझ्या समोर ब्रह्मेंच्या दरिद्रीपणाची रडगाणी गात असता, आणि आता इथे आजारपणात चांगले एसी खोलीत अगदी सुखाने लवंडलायत. हो, आता या हॉस्पिटलची बिलं भरायला पैसे कुठून आणणार आहात? दापोलीची जायदाद विकणार आहात का तुमच्या त्या टोणग्या भावांनाच विकणार आहात बैल बाजारात? हो बोला ना, बोला काहीतरी. अहो ओ बाई, काय चाललंय काय तुमचं? काय बडबडताय? हे बघा, हे हॉस्पिटल आहे, मच्छी बाजार नाही. त्यामुळे जी काही बोंबाबोंब करायची असेल ना, ती बाहेर जाऊन करा. हे बघे मुली, मी कुठं जायचं कुठं नाही हे माझं मी ठरवते. यांनी एकदा हकलवली तेवढं खपवून घेतलं मी. आता बाकी कुणाचं काही खपवून घ्यायची नाही मी. हे बघा, तुम्ही चुपचाप बाहेर निघा, नाहीतर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. आजवर माझ्या नखाला सुद्धा धक्का लावू शकलं नाही कोणी. या असल्या पोकळ धमक्या मला देऊ नकोस. मी फक्त धमक्या नाही देत, मनात आलं ना तर तसं करून मोकळी होते. हे बघा, मी तुमच्या वयाचा मान ठेवून शांतपणे बोलतेय. बाहेर निघा.
मी निघणार नाही. हे बघ, नर्सनी नर्स सारखं वागावं. पेशंटच्या खाजगी भानगडीत पडू नये. मी ब्रह्मेंच्या घरची बाई. ओ, मी सुद्धा नर्स नाहीये. मी पण ब्रह्मेंच्या घरचीच आहे. आणि मी याआधी कधी तुम्हाला ब्रह्मेंच्या घरी पाहिलं नाही ते. आणि तुमच्याकडे बघता याही पुढे पाहिन असं वाटत नाही मला. पाहशील ना, नक्की पाहशील. आणि फक्त तू नाही, सगळं जग पाहिजे. आणि ज्या दिवशी माझं पाऊल ब्रह्मेंच्या घरात पडेल ना, त्या दिवशी मी तुझं पाऊल तिथे पडू देणार नाही. आणि पडलं तर टिकू देणार नाही. मी मनात घर केलंय ब्रह्मेंच्या. तिथून मला तुम्हीच काय, जगातला कुणीही बाहेर काढू शकणार नाही. असं गैरसमज आहे बाई तुझा, कारण तू अजून मला ओळखलं नाहीस. तेच तर, मी तुम्हाला ओळखत नाही. त्यामुळे तुम्ही बाहेर निघा. आपण एकमेकींना ओळखून घ्यायला पुन्हा कधीतरी भेटू, तेव्हा बघू. मी वाट बघीन त्या दिवसाची. मी सुद्धा. पण तो दिवस आज नाहीये. त्यामुळे प्लीज मी जाणार नाही. तुझी एवढी हिम्मत? हे काहीच नाहीये. यापेक्षाही खूप डेंजर वागू शकते मी माझ्या माणसांसाठी. तुझी माणसं? कोण ग तुझी माणसं? तुम्हाला काय करायचंय? काय संबंध आहे तुमचा? माझा संबंध आहे. तुझा काय संबंध आहे? ते जाऊ दे सगळं. माझा संबंध नका शोधू तुम्ही. तुमचा संबंध काय ते सांगा. मगापासून फालतू बडबड ऐकते तुमची. कोण आहात कोण तुम्ही? हा, ब्रह्मेंचा आणि तुमचा काय संबंध? आहात कोण तुम्ही? तो आत आडवा पडलाय ना, त्याची बायको आहे मी. ब्रह्मेंच्या घरची एकुलती एक सून. सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. तू कोण आहेस? हा, तू कोण आहेस? बोल बोल, तू कोण आहेस? अहो काय चाललंय का इकडे? काय आरडाओरडा चाललाय? वॉर्ड बॉय बाहेर काढा यांना. काढा काढा काढा. नाही, मला बाहेरच काढा तुम्ही. आधी त्यांनी काढलं, मग या महामायेनी काढलं, आता तुम्ही काढा बाहेर. काढा बाहेर, काढा मला. मी तर म्हणते जीवच घ्या माझा. घ्या घ्या, जीव घ्या माझा.
अहो सत्यवादासाठी सावित्रीने प्राण सोडले. मी माझ्या नवऱ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे हो. हे बघा मॅडम, असं काय करताय तुम्ही? काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय सांगू हो तुम्हाला डॉक्टर, काय सांगू. नशीबच फुटकं माझं, नशीबच फुटकं. मी फक्त माझ्या नवऱ्याची खुशाली विचारायला इथे आले हो. माझं सौभाग्य आतमध्ये तळमळत आहे. त्यांच्या श्वासात माझा श्वास आहे हो. त्यांच्या जीवात जीव आहे माझा. उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. तसं काही होणार नाही, ते बरे आहेत आता. खरंच खरं सांगताय ना डॉक्टर? जाणार वगैरे नाहीत ना ते? धोक्याच्या बाहेर आहेत ना? हो हो, काही घाबरायचं कारण नाही. मग ठीक आहे, एवढंच ऐकायला आले होते हो. आता सुखा आणि माघारी जाईन मी. ते जगायला पाहिजेत हो. त्यांच्याशिवाय माझं जगणं अगदी मुश्किल होऊन जाईल. डॉक्टर, हा माझा नंबर आहे. तसंच काही असलं तर मला कळवा हा. अहो मी बायको आहे त्यांची. आणि हो, जमल्यास या असल्या बाईची सावली सुद्धा पडू देऊ नका माझ्या नवऱ्यावर. हॉस्पिटलमध्ये तुम्ही आवरा हिला. माझ्या हक्काच्या घरात मी आवरीन. भाई मामा, बंधू मामा. काय झालं? दादाला काय होतंय का? नाही, दादा मामांना काही झालं नाहीये. पण काय? पण एक बाई आल्या होत्या त्यांना भेटायला. बाई? हो, आणि त्या दादा मामांच्या रूम मध्ये गेल्या होत्या. मी त्यांना तिथं बाहेर काढायचा प्रयत्न करत होते तर त्यांनी खूप तमाशा केला. दादाला काही कळलं नाही ना? नाही, ते शुद्धीत नाही, त्यामुळे त्यांना कळलं असेल असं वाटत नाही मला. वाचलो. पण त्या असं म्हणत होत्या की काय? तुला काय म्हणाले त्या? त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं. सौ सिंधू जगदीश ब्रह्मे. कोण होत्या या बाई? आणि त्यांचं आणि दादा मामांचं त्या दादा मामांची बायको, दादा मामाचं लग्न झालंय. सई थांब. तू आता या विषयावर काय बोलू नकोस. आपण निवांतपणे बोलू. हा, त्या बाईनं जसं दादापासून लांब ठेवलंस ना, तसाच हा विषय सुद्धा आदित्यापासून लांब ठेव. यातलं आदित्यला काही कळायला नको. काय मला कळायला नको? अरे ते बिल नाही, एक मिनिट. काय बोलत होता तुम्ही? जे काय बोलत होता ते खरं खरं सांगा. काय लपवताय माझ्यापासून? अरे लपवत नाही, आम्ही तुला सांगणारच होतो. खरं म्हणजे आम्ही तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? नाही, दादाला आता बरं वाटायला लागलंय आणि थोड्याच वेळात तो शुद्धीवर येईल. खरंच? हा खरंच. म्हणजे आता डॉक्टर सांगून गेले ना. हो ना सई? हा सई. हो ना. हो ना. हो मग काय रे, काय झालं? तर धावत निघालास आणि थांबलास का मध्येच? मला तर अशी भीतीच वाटली रे.
अरे दादाला बरं वाटतं आणि भीती कसली त्यात? नाही नाही, त्याला लवकर बरं वाटावं, तो शुद्धीत यावा असं मलाही वाटतंय. पण तो जागा झाल्यावर मला पुन्हा रागवला तर? अरे का रागवेल? तू त्याच्यासाठी एवढी धावपळ करतोयस, त्याची काळजी करतोयस, बघत असेल तो. आधी ज्या क्षणी दादा तुला बघेल ना, त्या क्षणी तुझ्या विषयीचा त्याचा राग निघून जाईल, म्हणजे खात्री आहे. ये चल, आपण दादाला भेटूया. ये चल. आदित्य, तुझा निर्णय झालाय ना, मग कशाला घाबरतोयस? मला माहितीये तू जो काही निर्णय घेतला असेल ना, तो तुझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देणाराच असेल. दादा मामांना सुद्धा. आता दादा मामा उठले ना की तू त्यांना लगेच लगेच स्वतःच्या मनातलं सांगून टाक. आणि जमलं तर मला पण सांग. बंधू मामा, बंधू मामा, अरे काय करतोयस? एक मिनिट, तू अजून सईला काहीच बोलला नाहीस? बोलेन ना, घाई कसली आहे? हे बघ, एकदा वेळ हातातून निघून गेली ना, मग तुला वेळेचं आणि घाईचं महत्व कळेल. पण तोपर्यंत काहीच फायदा होणार नाही. मान्य आहे मला, पण अजून पण परंतु वगैरे आहे का तुझ्या मनात? हे बघ आधी, मी सईला बोलताना ऐकलंय, ती फक्त तू तुझ्या मनातलं तिला कधी विचारतो त्याची वाट बघते. एकदा तू विचारलं की लगेच हो म्हणणार ती. हो हो. एक मिनिट बंधू मामा, माझ्यापेक्षा तू तिला चांगलं ओळखतोस का? तुला जास्ती कळतं तिच्या मनात काय चाललंय. लॉर्ड, मला फक्त प्रेम कळतं. तुझ्या मनात तिच्याविषयी आणि तिच्या मनात तुझ्याविषयी जे प्रेम आहे याचा विचार कर आणि बोलून टाक तिला. पण दादा मामा, दादा शुद्धीवर आला ना की मग त्याला सांग, पण त्याआधी सईला सांग. एकदा तुमचं काय ते पक्क होते, मग दादाला कसं पटवायचं ते आम्ही बघू. पण आधी तू तिला पटव. पटव काय? मी बघतो. बघतो. बघ बघ बघच तू आता मी काय करतो ते. काय करतोयस बंधू मामा? बंधू मामा,